धुळे शहरातील पारोळा रोड परिसरातील वीज महावितरण कंपनीच्या पॉवर हाऊसच्या आवारात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या परिसरातील वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने ही आग अत्यंत वेगाने पसरली। आगीच्या भयंकर ज्वाळा आणि आकाशात पसरलेले धुराचे लोट दूरवरूनही स्पष्ट दिसत होते। पॉवर हाऊस सारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी ही घटना घडल्यामुळे साहजिकच आजूबाजूच्या परिसरात काही काळ प्रचंड घबराटीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। मात्र सुदैवाची बाब म्हणजे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी अत्यंत तत्परतेने काम करत अल्पावधीतच या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठा आर्थिक नुकसानही टळलं आहे। सध्या आग विझवण्यात यश आले असले तरी अद्याप आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही आणि या प्रकरणी प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे। या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या पथकाने अत्यंत मोलाची कामगिरी बजावली। वाहन चालक वाहिद मिर्झा आणि राहुल पाटील तसेच फायरमॅन मनोज सरगर आणि पांडुरंग पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू केला आणि अल्पावधीतच आग पूर्णपणे विझली। जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आगीचा पुढील फैलाव थांबला आणि शहरावरील एक संभाव्य मोठा अनर्थ टळला। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। MDTV न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे।